केरळची राजधानी तिरुवनंतपुरम मधलं हे सापांचं घर. आणि या घराचा मालक स्नेक मॅन वावा सुरेश. साप, नाग, अजगर, खरं तर ही तुमच्या आमच्यासाठी दहशत माजवणारी, थरकाप उडवणारी आणि घाम फोडणारी जिवंत अवजारं. पण वावा सुरेश रोज त्यांच्याशी खेळतो, त्यांच्यातच राहतो आणि त्यांचीच पूजा करतो. गुगलवर माहिती काढली. वावा सुरेश हे नाव टाकताच असंख्य पेज समोर आले. पत्ता शोधत आम्ही त्याच्या घरी दाखल झालो. वावा सुरेशची जी ख्याती गुगलवर होती ती आम्ही डोळ्या देखत पाहत होतो. ये नहीं काटता क्या अभी? काट दिया. आम्ही आधी नागांच्या पिलांचंच दर्शन घेण्याचं ठरवलं. सुरेशनं तर चक्क 10 ते 12 नागांची पिलं बरणीतनं बाहेर काढली. All these are cobras. Cobra. All. Yes. आतापर्यंत या बरण्यांमध्ये साप आहेत याचा आम्हाला पत्ताही नव्हता. सुरेशच्या घरात डाळ आणि तांदूळ ठेवल्यासारखे बरणीत साप ठेवलेले आहेत. आपको कितनी बार काटा है सांप ने? 255 टाइम. 5 टाइम रसल्स वाइपर, 250 टाइम कोबरा बाइट, and hospitalized 6 टाइम. 6 टाइम. 2 टाइम ventilator, 4 टाइम intensive care unit. So why you are doing this? क्यों करते हो ये सब? सांब हिंदू कंसेप्ट गॉड है इसलिए. yes. और ये सब जो आपके हाथ पे वगैरह हुआ है? 4 years back. 1 year back. But it 20 years back. There was a bite. Yes. Cobra bite. Cobra bite. Yes. इसलिए उसको काटना पड़ा. Yes. सुरेशच्या अंगावरची जर तुम्ही जखमा बघितल्या ना तर सुरेशच्या अंगावरती त्यांनी काय सांगितलं आपल्याला, एकतर मुळात त्याची अडचण आहे कारण त्याला हिंदी बोलता येत नाही आणि इंग्रजीचा गंधच नाही कारण तो मुळात स्कूल ड्रॉपआउट आहे अगदी लहानपणी. आत्तापर्यंत ज्यांनी 33,000 साप पकडलेले आहेत. 250 वेळेला सापाचे वेगवेगळे बाईट्स त्याला झालेत. 5 वेळेला हॉस्पिटलाइज करावं लागलं आहे आणि काही वेळेला त्याची तुम्ही जर हे बघत असाल तर सापाच्या चाव्यामुळं त्याला हे या ठिकाणी त्याचं बोट कट करावं लागलं होतं. हा 5 वर्षापूर्वी त्याला इथे साप चावला होता. हा 20 वर्षापूर्वी चावलेला साप आहे आणि हे साधारणतः 3 वर्षापूर्वी त्याची ही स्किन झालेली आहे. 5 वेळेला ICU युनिटमध्ये सुरेश दाखल करण्यात आलेला होता. हे सगळं तो का करतोय असा प्रश्न ज्या वेळेला मी त्याला केला तेव्हा तो असं म्हणाला की हिंदू धर्मामध्ये साप हा देव आहे, त्या देवाची मी सेवा करतो. पण साप सांभाळायचे म्हणजे त्यांनाही खायला द्यायला हवं. हे बिचारे गिनी पीक काही वेळात घरातल्या या सापांच्या पोटात गट्टम होतील. हो काटता. हो काटता. आणि आता हा पहा सुरेशचा खजिना. खजिना म्हणजे नागांचं घर, तेही सुरेशच्या घराच्या परसातच. पेटाऱ्यातून खेळणी काढल्यासारखी सुरेश नागांना बाहेर काढत होता. How many snakes he has been carrying?
ठीक आहे. समोर 3-3 कोबरा डोलतायत आणि सुरेश फोनवर अपॉइंटमेंट्स घेतोय. ഹലോ ഞാൻ ട്രീറ്റ്മെന്റ് ഉണ്ടല്ലോ. आमच्या समाधानासाठी त्यानं नागांना घरात पुन्हा बंद केलं, पण कुलपाविनाच. खरं तर कुलपाची गरजच काय म्हणा. इथं चोरी करायची कोणाची हिंमत तरी होईल का? नाग झाले आणि आता अजगर आले. या भल्या मोठ्या दैत्याला सुरेश लीलया खेळवत होता. चला, प्रदर्शन खूप झालं. सुरेशला तितका वेळही नाही, कारण त्याचे फोन सारखे खणखणत होते. आमच्या सुदैवानं सापाला पकडण्याचा सुरेशला त्याच वेळी कॉल आला आणि रेस्क्यू ऑपरेशनमध्ये त्यानं आम्हालाही सामील केलं. रात्रंदिवस सुरेशला फोन येतात संपूर्ण केरळ राज्यातून, आणि जसं त्याला शक्य आहे, म्हणजे मोटारसायकल असेल, आताही फोन आला आहे, मोटारसायकल आली आहे, रिक्षा असेल, जे काही साधन मिळेल त्यातनं तो जातो त्या ठिकाणी. महत्त्वाचं म्हणजे हे सगळं करण्यासाठी तो एकही रुपयाचा चार्ज करत नाही. फक्त पेट्रोलचे जो खर्च असेल तो तुम्हाला द्यायचा आहे. म्हणून त्याला केरळचा स्नेक मॅन असं म्हटलं जातं. रिक्षातून जाता जाता एका होर्डिंगवर नजर पडली. ते होतं वावा सुरेशचं. सुरेश तिरुवनंतपुरममध्ये किती फेमस आहे याचा प्रत्यय त्या होर्डिंगवरूनच आला, कारण ते पोस्टर लावलं होतं सुरेशच्या फॅन क्लबनं. एखाद्या मल्याळम स्टारपेक्षा सुरेशची ख्याती जरा जास्तच आहे. सुरेश आहे आपल्याबरोबर, आणि सुरेशचा वाट बघत सगळी मंडळी बसलेली आहे. कुठूनही सुरेशला फोन येतो, आणि मग त्या रेस्क्यूसाठी, त्या सापांना ची मुक्तता करण्यासाठी, त्यांना ताब्यात घेण्यासाठी सुरेश निघालेला आहे. तिरुवनंतपुरमच्या या स्नेक मॅनच्या मिशन स्नेक रेस्क्यू ऑपरेशनमध्ये तुमचं स्वागत. या घराच्या परसात घोणस वेटोळे घालून बसली. हो हो हो. वाटलं सुरेश आता आपली अत्याधुनिक हत्यारं वापरून या सापाला जेरबंद करेल. पण कसली हत्यारं आणि कसलं काय? जवळच पडलेली एक काठी घेऊन त्यानं घोणसा ताबा घेतला. आणि पुढे जे केलं ते अविश्वसनीय होतं. व्हेरी पॉइझनस सुरेश, व्हेरी पॉइझनस. हा जो सुरेशने आता साप पकडलाय ना, तो भारतातला नंबर 2चा, म्हणजे इंडियन कोबरा नंतरचा सर्वात विषारी असा साप मानला जातो. पण काय साध्या सोप्या पद्धतीने त्यांनी ते पकडलाय. सुरेश, दिस इज इंडियाज नंबर 1. Number 1 king cobra. Okay. Number 2 dangerous snake. It deadly poison. Russell's viper. So how many such kind of snakes you have been caught already? कितने सांप पकड़े अब तक? Oh. Deadly poison for snake. India. Venom, teeth venom. हाँ. Venom. Where is venom? How dangerous? क्यों कर रहे हैं? लॉन्ग. आपने कितने सांप पकड़े हैं अब तक सुरेश? हाउ मेनी snakes have been already caught?
already for 5 crore. दिस काइंड ऑफ हे विष आहे, विष सापाचं Venom. विष. Venom. You caught me? No problem. No problem. Protein. Protein. How venomous. ഇപ്പോൾ വിളിച്ചതല്ലേ? വലിയ മാവട്ടം വലുതായി വീട്ടിൽ വിറവിൻ്റെ കയറി പക്ഷേ അവന് ചാൻസസ് ഉണ്ട്. എടുക്കാം പൈസ घोणस अखेरची बरणी बंद झाली आणि परिसरातल्या लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला. आता सुरेशने इतकी मेहनत घेतली तर त्याचा मोबदला तर त्याला द्यायलाच हवा. पण सुरेश या कामासाठी एक दमडीही मोजत नाही. सुरेश तुम पैसे नहीं लेते हो तो क्या लेते? पैसे नहीं लेते क्या सुरेश? सुरेश कितना चार्ज करते हो तुम आने जाने के? चार्ज नहीं है सर. उलट लोकांचंच प्रबोधन करण्यात सुरेश व्यस्त आहे. എലിയെ പിടിക്കും വേണമെങ്കിൽ കൊണ്ടുപോവാ. എലിയൊക്കെ ഓടിച്ചിട്ട് പിടിക്കുന്നു. പിറക്കി മാറ്റിയല്ലേ അപ്പൊ ഇവിടുന്ന് അങ്ങോട്ട് വേണം. पकडलेले हे साप सुरेश तपासणीनंतर पुन्हा जंगलात सोडून देतो. असे दिवसातून 15 ते 20 फोन सुरेशला अवघ्या केरळमधून येतात. പിറക്കി മാറ്റിയല്ലേ. कैसे बुलाया उसको? फोन नंबर कहाँ मिला? फोन नंबर वो पत्र में कागज में मिला है. अच्छा तो इसके उसको लिए फोन किया? हाँ कितने बजे फोन किया? अब आधा घंटा आता है. आधा घंटे में इधर आया? हाँ इधर आया है. वो वही टाइम का निडोंगाड उधर है ऐसा बोला. वो आने का टाइम थोड़ा टाइम आता है ऐसा बोलते हैं. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये फायर स्टेशनमध्ये सुरेशचे फोन नंबर्स आहेत. इतकंच काय, इंटरनेटवर वावा सुरेश हे नाव टाकलं तर असंख्य पेजेस समोर येतात. तिरुवनंतपुरमच्या स्नेकमॅनच्या स्नेक होममध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. वयाच्या 12व्या वर्षी सुरेशच्या डोक्यात साप पकडण्याचं खूळ घुसलं. तेव्हापासून आतापर्यंतची आकडेवारी ऐकली की डोकं अक्षरशः भिरभिरायला लागतं. केरळमध्ये जे आढळणारे किंग कोब्राज आहेत, तुम्ही जर बघत असाल या छायाचित्रामध्ये तर त्याची उंची सुरेशच्या अक्षरशः दुप्पट आहे. असे 17 किंग कोब्रा सुरेशने आतापर्यंत पकडलेले आहेत. 17 किंग कोब्रा. आतापर्यंत या अवलियानं 33,000 साप जेरबंद केले. 250 वेळा सुरेशला कोब्रानं दंश केलाय. 5 वेळा घोणसचा डंख, 6 वेळा दवाखान्यात रवानगी, 2 वेळा व्हेंटिलेटरवर आडवं होणं आणि 4 वेळा ICUची वारी. पण हे सगळं कशासाठी? सुरेश कितना चार्ज करते हो तुम आने जाने के? ചാർജ് नहीं है सर. पेट्रोल चार्ज है ना. ഇത് ഒരു നേരെ ഗോഡ് ദൈവമായി സങ്കല്പിച്ചു. ഗോഡ് कुछ चार्ज नहीं है. ഹിന്ദു കൺസെപ്റ്റ് പ്രകാരം ഗോഡ്
स्नेक मॅन ऑफ इंडिया असं सुरेशला का म्हटलं जातं? कारण त्यांनी आत्तापर्यंत 30,000 साप पकडले, त्यातले 17 फुटी इंडियन कोब्रा आहेत आणि त्याचा सन्मान म्हणून हे जे तुम्ही बघत असाल तर सुरेशला मिळालेली असंख्य अशी पारितोषिकं, बक्षिसं, ज्यात सरकारी बक्षीस आहे, सन्मान केलेला आहे रोटरी क्लबनी इथल्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे केरळचं जे राज्य सरकार आहे त्या राज्य सरकारनं सुरेशला 2 महिन्यापूर्वी फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या सेवेमध्ये घेण्याचा चक्क ठराव विधानसभेनं घेतला होता. आणि त्या ठरावानुसार सुरेशला शैक्षणिक पात्रता नसताना सुद्धा वन खात्यामध्ये समाविष्ट करण्यात येणार होतं. पण सुरेशने या गोष्टीला नकार दिलाय. त्याचं असं म्हणणं आहे की मी जर फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये गेलो तर माझ्या स्वतःच्या स्वातंत्र्यावरती घाला येईल. सुरेश, आप फॉरेस्ट डिपार्टमेंट क्यों नहीं गए? जॉब नहीं है सब, मेरा फ्रीडम खत्म हो गया. जाने के बाद अगर नौकरी मिलेगा तो उसका फ्रीडम खत्म हो जाएगा, शाम को पकड़ तो फिर ये जिंदगी चलती कैसी है? पैसा तो है नहीं, फिर तो वैसे नहीं है सब. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.